लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. वंचित बहुजन युवा आघाडीचा दणका, आक्षेपार्ह केल्याबाबत कबुली देत मागितली माफी. नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील अजंग येथील एका व्यक्तीने सोशल मीडियावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते माननीय सुजातदादा आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची बाब समोर आल्यानंतर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पवार यांनी तात्काळ अजंग येथे जाऊन संबंधित व्यक्तीला जाब विचारत निर्वाणीचा इशारा दिला. यानंतर संबंधित व्यक्तीने गावातील नाविकासमोर जाहीरपणे कबुली देत माझ्याकडून अनावधानाने फक्त झाले असून माननीय सुजातदादा आंबेडकर तसेच संपूर्ण समाजाची आणि मनपूर्वक माफी मागतो, यापुढे माझ्याकडून होणार नाही असे स्पष्ट केले. संबंधित व्यक्तीने जाहीर माफी मागितल्यामुळे सदर प्रकरणावर सध्या पूर्णविराम देण्यात आला असून या संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पवार यांच्यासह महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख माननीय जितरत्न पटाईत, युवा आघाडी महासचिव ॲडव्होकेट संदीप महिरे, शहराध्यक्ष कुणाल पिंपळे आणि विजय भाऊ तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. त्या माणूस आम्ही जिल्हा अध्यक्ष आहे, बरोबर, युवा जिल्हा अध्यक्ष आहे, तो म्हणा नेता आहे. आधी मला एक सांगा, त्याने तुम्ही दुश्मन नाही, समाज दुश्मन नाही, बरोबर आहे. तू कमेटी अशी काही तुझी लायकी आहे का? दादा भुसे पुढे ही झडी आहे काय? आम्ही तर आम्ही हे ठरवतो, तुला इटून घे दादा भुसेला बंगलावर जातो आणि दादा भुसे तुले मारत का आमले बोलत हाय मी तुला तर डकार द्या. तू दादा भुसे बाजू मांडे ना, आम्ही दादा भुसेला आमना विरोध नाही. मुद्दा काय माहितीये का? तू किती शिकणार भाऊ? म्हणा बी ए व्हायचे शिक्षक तुला घराचे का कोणी? या सरचे आता याची सीएटी याची परीक्षा जाते ती पेपर फुटणार. आधी याच पेपर तो दिना परत बरं. आधी याचं पेपर काय करायचे? पेपर पहिले देणं पडतात. या आते पेपर ती डबल तो पेपर 1.5 कोटी माहिती करा तुला माहिती आहे. आम्हाला व्हिडिओ पाहा ना, पेपर फुटणार कल्याण मा आणि पैसा होणार तर माझ्या गाव बंगलावर. तर तुम्हाला मला म्हणायचे तर आम्ही काय आमना काय मना घरात काय शिक्षक नाहीचे काय, मना काय समाधान मना समाधान मुद्दा नाहीचे. हा आपला पुरा जनरल मुद्दा होता. जनरल मुद्दाले दरी काय मागा आम्ही राजीनामा द्या का? राजीनामा मागणं आमना अधिकार नाहीचे, लोकशाही नाहीचे काय? आम्ही राजीनामा मागा. तू डायरेक्ट त्या व्यक्तीने तू डायरेक्ट म्हणणार ना तुम्ही लायकी नाही भाऊ. आपली लायकी कितीचे पहिले मला सांग. आपली लायकी कितीचे पहिले मला हेच सांगा. मनी लायकी मी त्या समाजात जन्मले म्हणून मी प्रत्येक नेतातना प्रत्येक महापुरुषांना प्रत्येकना मी आदर सन्मान ठेवत. आम्ही प्रत्येक जयंत्याराव प्रत्येक समाज आम्ही कुठलाच समाजाकडे नाही. आमना नेता बाळासाहेब आंबेडकर वंचित आघाडी ना लॉंग पॉंगायचे काय 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 धनगरच आई काय आम्ही कधी धनगर आम्ही वंचित बहुजन आघाडी ही जेजुरीमा परिषद भरणे धनगर समाजा पुरा तू तर आपण तू झाड भरण्याचे पुरा नेता जमीन धनगर परिषद भरणे सर्व पडवळकर सर्व म्हणा गोपीच्या पडवळकर आणि वंचित बहुजन आघाडी घोषणा त्याच नाही काही. आज तू दादा भुसे शिवसेना करत ना भाऊ. तर तुला समाजमा तुम्ही सर्च येतं कोणत्या खासदार निवडेल लोकसभा मालता का? एक खासदार निवडाने आपली अवकात नाही. एक खासदार निवडाने आपल्या अवकात नाही इथे, कारण की या लोक आपले निवडी देत नाहीत. आज आपले कुठे घेतात माहिती राज्यसभाला घेतात. लोकसभा निवडेल कोणते खासदार तुम्हाला? एक नाही. लोकसभा नाही. विकास महात्मे पुण्यामधून तो राज्यसभा भाऊ. आज हे संसद भवन हे धनगरची जागा आहे, आपला राजधानी जागा आहे. आणि तू त्या माणसं ज्या माणसं संविधान रक्षक करतात, जे आपलं रक्षक करतात, त्या नातून एवढा घाण शब्द बोलत पंतू येतात. तू जास्त पाय पडत असा पंतू मी त्यासले खरंच सांगस की मी ओळखच नाही त्यास. मला त्या बागुल कोण आहेत ना त्यासले सांग की या बाबासाहेब आंबेडकर लगेच बोललो म्हटलं बोला सॉरी. तर मला हे म्हणायचे बा आणि इथे विचारे बा आमने काय बोलू ऐका प्रत्येक ठिकाणी मी काय बोलू मी कोणा सांगे बाय मला सर्व सरकार म्हणे गावशे म्हणून मी पुढे घेणार बागण्यासारखं काढ देणार भाऊ काढा काढ माहितीये का? आपला वादविवाद होई जाई पुन्हा म्हणे काय दुश्मन नाही.
सॉरी बोलो खत्म फक्त त्यांनाच जाऊ द्या. मी काय तो आलाय का बघा तर बरं दिसतोय का? शाकीर भाई वो आना हो ना पूरा आने हो शांत बसा ए, शांत बसा बोला ना बोला बोला माफी मागा. नाही नाही भाऊ सर्वप्रथम जय शिवराय. तुम्ही इकडे जा. सर्वप्रथम जय भीम जय शिवराय. माझ्याकडनं सकाळी काल एक चुकी झाली की सुजात दादांनी काहीतरी वक्तव्य केलेलं होतं भुसे साहेबांबद्दल. मी त्याला माझ्याकडून ती चुकीची कमेंट झाली त्याबद्दल मी सुजात दादांची माफी मागतो. आणि मला सर्वप्रथम पहिले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज आहेत हे माहीत नव्हतं. जेव्हा मला माहीत पडलं तेव्हा मी त्या बांगुल भाऊंना बी सॉरी बोललो. आणि आता मी समस्त पूर्ण समाजाची मी माफी मागतो. भीम सैनिकांची माफी मागतो. जय हिंद. पाय पडा काल पाय नको आज जो आपल्या पुढे प्रश्न निर्माण झालाय हा कुठल्या राजकीय पक्षाचा प्रश्न नाही. आज आपल्या गावामध्ये चुकून असा प्रकार घडलाय. आता ज्या वेळेला देशावर संकट येतं त्यावेळेला आपण देश म्हणून एकत्र होतो. राज्यावर संकट येतं त्यावेळेला आपण राज्य म्हणून एकत्र येतो. मग गावावर जेव्हा संकट येतं तेव्हा गावातल्या पक्षाच्या चपला बाजूला काढायच्या असतात आणि आपण गाव म्हणून एकत्र यायचं असतं. काल काय झालं की विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू राष्ट्रीय नेते माननीय श्री सुजातजी आंबेडकर यांच्याबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे किंवा ते विदेशात शिकायला होते आणि फार कमी दिवसात ते भारतीय राजकारणामध्ये सक्रिय झाले. आणि भारतीय राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानंतर कानाकोपऱ्यातला गावखेड्यातला साधा शेतकरी पोरगा अजून त्यांच्याशी एवढा परिचित नाही. आणि अशा अपरिचितमुळे मनात कुठलाही पाप नाही, समाजाविषयी कुठलाही द्वेष नाही, समाजाविषयी कुठल्याही जातीवादाची भावना नसताना एक चुकीच्या याच्यामुळे आणि हे सुजात आंबेडकर आहेत अशी कल्पना नसल्यामुळे आमच्या गावातील युवक श्री मिथुन वाघ यांच्याकडून सुजात आंबेडकर यांच्या पोस्टवर चुकीची कमेंट त्या ठिकाणी टाकली गेली. लोकशाहीमध्ये राजकारणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला भाषणाचा अधिकार दिला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला टीका करायचा अधिकार दिला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार दिला आहे. पण टीका करताना शब्दांची मर्यादा जपायची, आंदोलन करताना कायद्याची मर्यादा जपायची आणि कोणाविषयी बोलताना त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर न बोलता राजकीय बोलावं. या अशा गडबडीमध्ये त्या ठिकाणी परिचय नसल्यामुळे किंवा अभ्यास नसल्यामुळे, वाचन नसल्यामुळे आणि हे राष्ट्रीय अध्यक्ष सुजात आंबेडकर आहे अशी ओळख नसल्यामुळे आमच्या गावाचे तरुण मिथुन वाघ यांच्याकडून थोडी शब्दांची गल्लत झाली. ती जी काही शब्दांची गल्लत झाली त्याबद्दल मी आजंग गावाचा ग्रामस्थ म्हणून आणि माझा सहकारी किंवा आमच्या गावाचा युवक म्हणून त्याच्याकडून जी काही चूक झाली त्याबद्दल मी राष्ट्रीय वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार प्रकाशजी आंबेडकर, राष्ट्रीय नेते आदरणीय सुजातजी आंबेडकर यांची मी गावाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. ज्या तरुणाकडून ही गोष्ट घडली त्याचा राजकीय आवाका एवढा फार मोठा नसल्यामुळे, राजकीय गोष्टींचा किंवा टिप्पणीचा त्याचा स्वभाव नसल्यामुळे ही गोष्ट घडली. मी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य, वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष श्री दीपकजी पवार, वंचित बहुजनचे युवाचे अध्यक्ष माझे मित्र शशिकांतजी पवार यांच्या सर्वांसमोर समाजाच्या समोर मिथुन वाघ यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर घडलेला प्रकार मला काही माहीत नाही. मी ऐन वेळेला या ठिकाणी आलो आणि मिथुन करून असं घडलं हे मला या ठिकाणी कळलं आणि म्हणून मी या ठिकाणी भूमिका त्याच्या वतीने मांडतोय. त्याला माझ्यासारखी भूमिका मांडता येणार नाही किंवा ती थोडीशी गल्लत होईल म्हणून मी या ठिकाणी त्याच्या वतीने माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्वांनी मोठ्या मनाने त्याला समज नसल्यामुळे, ओळख नसल्यामुळे त्याच्याकडून जी चूक झाली ती चूक आपण पदरात घ्यावी आणि हा विषय महाराष्ट्रामध्ये इतरत्र कुठे गुन्हा न दाखल करता हा विषय इथंच थांबवावं. महाराष्ट्राचं सामाजिक राजकीय गणित बिघडणार नाही, गावागावातली शांतता बिघडणार नाही. शेवटी हा देश एक आहे, आपण देश म्हणून एकत्र आहोत, समाज म्हणून एकत्र आहोत. उद्यापासून आपल्याला एकमेकाच्या घरी
चहा प्यायला जायचंय, पाणी प्यायला जायचंय, कामं एकत्र करायचे आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा विषय वाढणार नाही अशी मी समाजाला विनंती करतो. हा विषय इथेच थांबव अशी मी आपल्याला त्याच्या वतीने विनंती करतो. एकदा अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुजातदादा आंबेडकर तुम आगे बढ़ो. आज आजंग गावातील मिथुन वाघ या युवकाने काल इष्टावरती जो श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे पुत्र युवकांचे आयकॉन सुजातदादा आंबेडकर यांच्यावरती जी टीका टिप्पणी केली, या टीका टिप्पणी प्रसंगी आज आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी मी वंचित बहुजन आघाडी युवा जिल्ह्याच्या वतीने आज त्यांना जाब विचारला व त्यांनी मी सुजातदादा आंबेडकर यांना जास्त ओळखत नसल्यामुळे ती माझ्याकडून चुकून मी टाकण्यात आलं अशी त्यांनी माफी मागितली. मी तमाम वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे सर्व पदाधिकारी, मालेगाव तालुक्याचे सर्व पदाधिकारी व आमचे राज्याचे युवकाचे युवक महाराष्ट्र अध्यक्ष पाटोडे दादा व आमचे सर्व वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते यांना मी नम्र विनंती करतो की त्या मिथुन वाघ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सर्व समाज बांधव, सर्व गावाचे प्रतिष्ठित नागरिक यांना सोबत घेऊन त्यांनी आज आपली माफी मागितलेली आहे. तरी मी कृपया करून सर्व समाज बांधवांना सांगतो की त्यांनी आज आपली माफी मागली नाही तरी कोणी कुठेही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करू नये ही नम्र विनंती करतो. वंचित बहुजन आघाडीचे आज जे आंदोलन होतं, ज्या भाऊनी ते आंदोलन रेषा टाकलेले, जे प्रस्ताव टाकला होता, भुसे साहेबांना जो कमेंट केली होती बाळासाहेबांच्या पुत्राने म्हणजे सुजात आंबेडकरनी, की सुजात आंबेडकर हे टाकलेलं होतं की भुसे साहेब तुम्ही राजीनामा द्या. राजीनामा मागण्याचा अधिकार आपल्याला सर्वांना आहे. विषय गंभीर होता, एक शिक्षकांचा प्रश्न होता आणि त्या शिक्षकांच्या प्रश्नाप्रकरणी तो पेपर फुटला. 1.5 कोटीमध्ये पेपर फुटतो कल्याणला, पैसे येतात मालेगावला बंगल्यावरती. आज आम्ही स्वतः वंचित बहुजन आघाडी, स्वतः माझ्या नेतृत्वात, आमच्या जिल्हा कमिटीच्या नेतृत्वात, राज्य कमिटी सदस्याने आज आम्ही दादा भुसेच्या बंगल्यावर आम्ही आंदोलन केलं. भाऊला आम्ही सकाळीपासून संपर्क होतो, भाऊ आम्हाला वारंवार खोटं बोलायचा, नाशिक गेलो, मुंबई गेलो, चालू होतं. पण त्यांनी येऊन आज आमची माफी मागितली, सुजात आंबेडकरची माफी मागितली. तर मी तमाम समाज बांधवांना सांगतो की जे झालं त्यांनी माफी मागितली, त्यांना माफ करावं एवढी विनंती करतो. जय भीम, जय वंचित. आणि 1 मिनिट. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.